नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 9 डिसेंबर 2024 ते 15 डिसेंबर 2024 साप्ताहिक राशी भविष्य. तूळ राशी. ताऱ्यांच्या चालीने या काळात तुमचे नेतृत्व आणि प्रशासकीय क्षमता समोर येईल. या कारणाने तुम्ही कार्यस्थळी आपली वेगळी ओळख आणि सन्मान मिळवण्यात यशस्वी राहाल. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कार्यस्थळी कुठली महिला सहकारिणीची भरपूर साथ मिळण्याची शक्यता आहे. या सप्ताहात नवीन टेक्निक शिकून जर त्या आपल्या अभ्यासात वापरल्या तर तुम्ही दुसऱ्यांच्या पुढे निघून जाल. खास करून ते विद्यार्थी कुठल्या प्रवेश परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना नवीन टेक्निक आत्मसात करण्याची आणि आपले रचनात्मक क्षमतेला वाढवण्याची आवश्यकता असेल. जसे मसाले जेवणाला चविष्ट बनवते त्याच प्रकारे बऱ्याच वेळा थोडेसे दुःखही जीवनात गरजेचे आहे. कारण यामुळे आपल्याला अनुभव मिळण्यासोबतच सुखाची खरी किंमत कळते. म्हणून दुःखातही त्यांच्याकडून काही ना काही शिका आणि नंतर जीवन जगण्याचा प्रयत्न करा. आपणास हे चांगले समजले पाहिजे की दुःखाच्या वेळी केवळ आपली जमा केलेली संपत्ती आपल्यासाठी कार्य करेल. म्हणून आपली संपत्ती जमा करण्याची कल्पना केवळ या आठवड्यातच केली जाणार नाही, तर आपल्याला या आठवड्यापासून सुरुवात करावी लागेल. तुमच्या चंद्र राशीने शनी तुमच्या 5व्या भावात उपस्थित असण्याने शक्यता आहे की या सप्ताहात घरातील कुणी सदस्याचा सल्ला तुम्हाला अतिरिक्त धन कमावण्यात मदत करेल. त्यामुळे तुमचे मन प्रसन्न होईल. सोबतच तुम्ही घरातील सदस्यावर मोकळेपणाने खर्च करून व त्यांना भेटवस्तू घेताना दिसाल. उपाय. तुम्ही शुक्रवारच्या दिवशी शुक्र ग्रहासाठी यज्ञ हवन करा. वृश्चिक राशी. तुमच्या चंद्र राशीने बृहस्पती तुमच्या 7व्या भावात उपस्थित असल्याने या सप्ताहात पेशासंदर्भात तुमच्या राशीतील जातकांना उत्तम परिणाम मिळण्याची शक्यता आहे. कारण तुम्ही आपल्या अनुशासन आणि कठीण मेहनतीच्या बळावर कार्यक्षेत्राची प्रत्येक कूटनीतिज्ञाला भेदून पदात वृद्धीसोबतच वेतनवाढ होण्यातही यशस्वी राहाल. जर तुम्ही काही प्रवेश परीक्षेची तयारी करत आहे तर या सप्ताहात आधीपेक्षा जास्त मन लावून अभ्यास करा. तथापि या काळात तुम्हाला अभ्यासाकडे तुमच्या आरोग्याला उत्तम करण्यासाठी थोडा वेळ लावला पाहिजे अथवा आरोग्यसंबंधित समस्या होऊ शकतात. हा सप्ताह तसा तर आरोग्याच्या दृष्टीने चांगला आहे, परंतु तुमचे काही गोष्टीवर अत्याधिक विचार करणे तुम्हाला मानसिक तणाव देऊ शकते. म्हणून आपल्या या सवयीमध्ये तुम्ही काही सुधार करण्याचा प्रयत्न कराल, ज्यामध्ये तुम्हाला सप्ताहाच्या शेवटी यश मिळण्याचेही योग बनू शकतील. तुमच्या चंद्र राशीने शनी तुमच्या 4थ्या भावात उपस्थित असण्याच्या कारणाने तुम्ही या सर्व योजनेमध्ये गुंतवणूक करण्याच्या आधी 2 वेळा विचार करण्याची आवश्यकता असेल, जी या सप्ताहात तुमच्या समोर आली आहे. कारण शक्यता आहे की समोरची संधी काही गुप्त षडयंत्र असू शकते. याचा तुम्हाला भविष्यात विनाकारण त्रास घ्यावा लागू शकतो. वडिलांच्या आरोग्यातही या सप्ताहात
सकारात्मक बदल होण्याची पूर्ण अपेक्षा आहे. यामुळे तुम्ही त्यांच्यासोबत वेळ व्यतीत करून बरेच घरगुती मुद्द्यावर विचार करताना दिसाल. यामुळे तुम्हाला वडिलांसोबत आपले संबंध उत्तम करण्यात मदत मिळेल. सोबतच तुम्हाला वडिलांचे सहयोगही मिळेल. उपाय: तुम्ही नियमित 27 वेळा मंत्राचा जप करा. धनुराशी: या सप्ताहात व्यापारी जातकांना भाग्याची भरपूर साथ मिळेल. यामुळे तुम्ही विभिन्न स्रोतांनी चांगला नफा अर्जित करू शकता. खास करून जर तुम्ही गुंतवणुकीने जोडलेला व्यापार करत आहे तर तुम्हाला सरकारी विभाग किंवा काही सरकारी अधिकाऱ्यांच्या सहयोगाने काही मोठे यश मिळू शकेल. तुमच्या शैक्षणिक राशी भविष्याच्या अनुसार विदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा सप्ताह विशेष उत्तम राहणार आहे. याच्या व्यतिरिक्त रचनात्मक क्षेत्राने जोडलेल्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही वेळ सर्वात अधिक उत्तम राहील. कारण यावेळी त्यांना आपल्या शिक्षणात यशाची संधी मिळेल. तुमच्या चंद्र राशीने राहूच्या 4थ्या भावात विराजमान होण्याच्या कारणाने या सप्ताहात घरगुती किंवा कुटुंबातील इलाजाने जोडलेल्या खर्चात उत्तम वाढ पाहायला मिळेल. या कारणाने तुम्हालाही आर्थिक संकटाचा आभास होऊन मानसिक तणाव आणि बेचैनीचा सामना करावा लागू शकतो. म्हणून स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा अथवा दुसऱ्यांच्या खराब आरोग्यासोबतच तुम्हाला स्वतःच्या खराब आरोग्यावरही आपले धन खर्च करावे लागेल. या सप्ताहात परिस्थितीच्या सुधारामुळे तुमच्यासाठी घरगुती वस्तू खरेदीसाठी बऱ्याच प्रमाणात सहज राहील. या कारणाने तुमच्या घरातील व्यक्ती ही तुमच्यासोबत आनंदित होतील. सोबतच तुम्हालाही उत्तम प्रोत्साहन प्राप्त होऊ शकेल. या सप्ताहात काही कुटुंबाच्या लोकांच्या प्रती आपल्यासाठी चांगला व्यवहार ठेवण्याची इच्छा ठेवता तर तुम्हालाही त्यांच्यासोबत तसाच व्यवहार करावा लागेल. कारण शक्यता आहे की या काळात तुमचा व्यावहारिकपणा कुटुंबाच्या सदस्यासोबत वाईट असेल, परंतु त्याच्या बदल्यात तुम्ही प्रत्येक वेळी ते तुमच्याशी उत्तम व्यवहार करण्याची इच्छा ठेवाल. उपाय: गुरुवारी वृद्ध लोकांना अन्नदान करा. धन्यवाद.